माझं नाव साई सिमरन हिदायत घाशी. मी मूळची बत्तीस शिराळा या गावची आहे आणि गेल्या महिन्यातच दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ पार पडला आणि तिथं मला भारताचं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं. खरंच ही खूप मोठी अचीवमेंट होती माझ्यासाठी, खूप मोठं यश होतं. कारण ही गोष्ट जी आहे मला मिळालेली हे खूपच मोठं आहे आणि खूप मानाचं पदक हे आहे. हे पदक मिळवणं म्हणजे एक आदर्श विद्यार्थी जो असतो त्याला हे पदक दिलं जातं. जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्याला हे पदक दिलं जातं. तर याच्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे, अगदी पहिल्यापासून, अगदी 10वीपासून आणि आता PG पर्यंतची माझी मेहनत आहे. आणि जे काही माझं अकॅडमिक्स, स्पोर्ट्स, सोशल वर्क, फाईन आर्ट्स, रिसर्चचं वर्क, त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एक विद्यार्थीची निवड केली जाते आदर्श विद्यार्थी म्हणून. आणि त्यासाठी माझी निवड झाली ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. कारण अगदी ग्रामीण भागातून इथं येऊन विद्यापीठात काहीतरी करणं आणि कुणासाठी तरी आदर्श बनणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपलं विद्यापीठ जे आहे ते नेहमीच विद्यार्थी केंद्रित असं आहे हे मला पहिल्यापासून बघायला मिळाले. आणि त्या गोष्टीचा देखील मला खरंच फायदा झाला. कारण वेळोवेळी मला विद्यापीठात देखील ज्यावेळी मी या पदकासाठी अर्ज पाठवला त्यावेळी माझी फाईल तयार होती आणि वेळोवेळी मला माझ्या विद्यापीठातल्या स्टाफचं किंवा आमचे जे मार्गदर्शक आहेत, आमचे शिक्षक आहेत, प्राध्यापक, सगळ्यांचं मला खरंच खूप मार्गदर्शन लाभलं. या सगळ्यांची मी खरंच मनापासून आभार मानते. कारण विद्यार्थी म्हणून सगळं एकट्यानेच करणं म्हणजे शक्य नसतं, किंवा एक मुलगी म्हणून का होईना पण एकटं सगळं करणं शक्य नसतं. तर एक पाठिंबा हा लागतोच. आपण कितीही म्हटलं की मी सेल्फ इंडिपेंडेंट आहे, पण कुठेतरी आपल्या मागे एक हात, खंबीर हात असावा लागतो. त्यामुळेच आपण इथंपर्यंत पोहोचू शकतो. तर तसा हात मला माझ्या कुटुंबाकडूनही मिळाला, माझ्या आईचा, माझ्या भावाचा. आणि जसं मी विद्यापीठात आले ते इथल्या लोकांचाही तसाच मला साथ मिळाली. आणि माझे जे कॉलेज होतं, UG कॉलेज आणि माझं ज्युनियर कॉलेज, सगळ्यांची मला खरंच खूप मदत झाली. कारण त्या लोकांनी माझ्यातला जो स्पार्क होता की काहीतरी एक वेगळं पण आहे, की ही मुलगी पुढे जाऊन काहीतरी वेगळं करेल, चांगलं करेल किंवा एक एक्झाम्पल सेट करेल, अशी या टाईपची ही मुलगी आहे, हे त्यांच्या लक्षात आलं असेल कदाचित 5 वर्षांपूर्वी, 6 वर्षांपूर्वी. आणि तेव्हापासून त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि माझ्यावर विश्वास दाखवला. आणि खरंच सगळ्यांच्या प्रयत्नांचं आणि आशीर्वादाचं हे फळ आहे जे हे सुवर्णपदक मला मिळालेलं आहे. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे आमच्या गावीच झालं आणि त्यानंतर मी ज्युनियर कॉलेजसाठी पेठेला गेले, पेठ नाका, आणि तिथं ज्युनियर कॉलेज संपवलं. त्यानंतर UG साठी इस्लामपूरला मी तिथंच म्हणजे तिथलेच झाले थोडक्यात. 3 वर्ष मी तिथं शिकले. त्यानंतर त्याचबरोबर ते करत करतच मी डाएट न्यूट्रिशनमध्ये देखील ग्रॅज्युएशन केलं. त्यात देखील मला आवड होती पहिल्यापासून. मग मी सेकंड ऑप्शन म्हणून ते देखील केलं. मग विद्यापीठात यायचं हे खरं सांगायचं तर अगदी पहिलीला गेल्यावर किंवा 10वी झाल्यावर देखील कधी असं विचारसुद्धा नव्हता की हां बाबा आपण विद्यापीठात जाऊ आणि एवढं मोठं पदक घेऊ, असं काहीतरी करू, हे कधीच डोक्यात नव्हतं. म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं हे माहिती आहे, बट ते कोणत्या रूपाने आपल्या समोर येईल हे माहिती नव्हतं. तर ते मी करू शकले खरंच. माझ्या परिवाराबद्दल सांगायचं तर खरंच अगदी मध्यमवर्गीय कुटुंब आहे माझं. आणि माझे आई, माझा भाऊ, त्यांनी खरंच सपोर्ट केला आहे. आणि विशेष म्हणजे सांगायची गोष्ट ही आहे की वेळोवेळी प्रत्येक स्तरावरून म्हणजे विशेषतः नातेवाईक, जो आपला परिवार म्हणायची गोष्ट असते, त्या लोकांकडून खरंच जास्त विरोध झाला आहे शिक्षणासाठी. किंवा जे पुढं माझी दरवेळी जी पुढची पायरी असायची त्यावेळी त्यांचा विरोध झालेला आहे. कारण कुणीच विश्वास दाखवला नाही की हा बाबा ही मुलगी जाऊन काहीतरी पुढं चांगलं करेल, असं काहीच नव्हतं. फक्त माझ्या घरच्यांचाच विश्वास होता माझ्यावर, दॅट्स इट. बाकी त्या लोकांचीही मी त्यांच्याबद्दलही असं काही माझ्या मनात मत्सर नाही आहे. कारण त्या लोकांचेही मी आभार मानतेच.
मनापासून आभार मानते, कारण खरं त्या लोकांनी विरोध केला आणि त्या गोष्टीला मी सिरियसली घेतलं की हां, आता असं हे म्हणतात तर ती गोष्ट कुठेतरी खोडून काढायची आणि चांगलं काहीतरी करायचं, हे माझ्या मनात नेहमी सुरू असायचं. त्यामुळे देखील मी हे करू शकले. तर त्या लोकांचे देखील मी मनापासून आभार मानते. या गोल्ड मेडलपर्यंत माझी जे अचिव्हमेंट आहे, या अचिव्हमेंटपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टींची तपासणी तिथं झालेली होती. जी स्क्रुटिनिटी कमिटी आम्ही फाईल सबमिट केल्यानंतर एक असते, त्या कमिटीमध्ये अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, असं वरच्यावर काहीच नसतं. त्यामुळं ही फाईल सबमिट करताना देखील बऱ्याच अडचणी आल्या, कारण फाईल तयार करणं ह्या त्या गोष्टी, तर त्या गोष्टींमध्ये देखील मी प्रिपेअर ठेवलं स्वतःला की हां, करायचे असं म्हणून. तर विशेषतः मी विद्यार्थ्यांना देखील सांगू इच्छिते की काय आहे, ही राष्ट्रपती सुवर्णपदक जे आहे, ही कॉन्सेप्ट अजूनही बऱ्याच लोकांना क्लिअर नाही आहे. जो शिकलेला प्राध्यापक वर्ग आहे किंवा विद्यार्थी आहेत, हे एक ठराविक आहेत, त्यांना हे क्लिअर आहे. बट अजून जसे की मी हॉस्टेलमध्ये राहते, तर बऱ्याच विद्यार्थिनी मला अशा भेटल्या की ज्यांना ही एक्झॅक्ट कॉन्सेप्ट माहिती नाही आहे, किंवा त्या विद्यार्थिनीच्या मध्ये ते पोटेन्शियल होतं. म्हणजे अगदी एक मुलगी तर येऊन माझ्याजवळ बसली की हां, मी हे पहिल्यापासून करत आली आहे, मी सोशलमध्ये आहे, मी रिसर्चचं काम करते, हे ते. पण त्या विद्यार्थ्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचली नाही आणि कदाचित त्यांना कळालं नाही की हे काय आहे आणि आपण कसं हे याच्यापर्यंत पोहोचावं किंवा काय अप्लाय कसं करावं. तर त्या गोष्टीसाठी मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही ऑलराऊंडर असलं पाहिजे. फक्त एका क्षेत्रामध्ये की हां, मी याच्यामध्ये बेस्ट आहे तर मी हे मिळवू शकते, किंवा एका विषयामध्ये असं हे नाही आहे. तर तुम्हाला ऑलराऊंडर असलं पाहिजे. तुम्हाला अकॅडमिकमध्ये पण अगदी वर टॉपला असलं पाहिजे. तुमचं स्पोर्ट्स देखील पाहिजे, सोशल वर्क पाहिजे, फाईन आर्ट्स पाहिजे, आणि रिसर्चमध्ये स्पेशली रिसर्च, कारण माझं वय तेवढंही काही नाही आहे, पण मला रिसर्चची आवड पहिल्यापासूनच आहे. आणि मी विद्यार्थ्यांना खरंच सांगू इच्छिते की रिसर्च कल्चर आपल्याकडे आता डेव्हलप व्हायला लागलं आहे. एवढं नाही झालं, पण होत आहे. पण तुम्ही पुढे येऊन काही रिसर्चचं वर्क करत असाल तर नक्कीच आपलं विद्यापीठ प्रमोट करते तुम्हाला. तर रिसर्चकडे तुम्ही वळा. असे बरेचसे क्रायटेरियाज आहेत, ते जर तुम्ही फुलफिल करत असाल आणि त्यानंतरचा जो एक इंटरव्ह्यू आहे, मुलाखत जी आहे ती फेस केली, त्यानंतर एका विद्यार्थ्याची निवड होते. आणि आपल्या शिवाजी विद्यापीठाअंडर जे इतके काही कॉलेज आहेत PGचे, तिथून हे अर्ज मागवले जात असतात. तर त्याप्रकारे विद्यार्थी आत्तापासूनच अगदी तयारी करू शकतात आणि विद्यार्थिनी नक्कीच हे गोल्ड मेडल मिळवू शकतात आणि आदर्श विद्यार्थी ठरू शकतात. मी त्या प्रत्येक विद्यार्थिनीची प्रतिनिधी म्हणूनच बोलते आज, कारण मी वेगळी अशी काही नाही आहे, मी तीच आहे, तुमचीच आहे. आणि ती प्रत्येक मुलगी जिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे, पोटेन्शियल आहे आणि तिला करायचं आहे हे, पण तिला करता येत नाही आहे, काही तिच्या अडचणी आहे, समाजाची बंधनं आहेत, तर त्या प्रत्येक मुलीची एक प्रतिनिधी म्हणूनच मी दरवेळी बोलताना बोलते आहे. तर त्या सगळ्यांना मी मनापासून रिक्वेस्ट करेन की तुम्ही पुढे या आणि जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करा. तुमच्या पॅरेंट्सना तुम्ही कन्व्हिन्स करा. तुमच्याकडे ते कन्व्हिन्सिंग जी पॉवर आहे ती तुम्ही आणा आणि तुमच्या पॅरेंट्सना कन्व्हिन्स करा की जे तुम्हाला करायचं आहे, जी चांगली गोष्ट करायची आहे ती तुम्ही करून दाखवा. तुमच्याकडे स्पार्क आहे. तर खरंच मी मनापासून पालकांना देखील आवाहन करेन की तुमची मुलगी शिकते आहे आणि बस झालं 10वी, बस झालं 12वी, लग्न करून टाकूया, आता पुढे जाऊन काय करते, असा काही विचार न करता एक माझ्याकडे बघा, माझं उदाहरण एक म्हणून माझ्याकडे बघा. आणि नक्कीच की कदाचित मग तुम्ही पुढच्या वर्षी इथं असाल विद्यापीठात आणि 61वा दीक्षांत समारंभ असेल आणि तुमची मुलगी शिवाजी विद्यापीठाचं सुवर्णपदक घेताना तुम्हाला समोर दिसेल. तर आतापासूनच तुम्ही तुमच्या मुलांना अगदी सपोर्ट करायला सुरू करा. आणि एवढंच मी म्हणेन. थँक्यू सो मच.